फुलेंनी पेरलेले जे विचार आहे प्रत्यक्ष कृतीमध्ये आणण्याचं काम शाहू महाराजांनी केलं आणि शाहू महाराजांची जी म्हणजे जी चळवळ आहे ती प्रत्यक्ष राज्यघटनेमध्ये आणण्याचं काम जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. सत्तेचं अभिसरण झालं. पण आता आजच्या व्यवस्थेमध्ये सुद्धा तुम्हाला काय वाटतं? सत्तेचं अभिसरण मान्य आहे का काही लोकांना? नाही. सत्तेचं अभिसरण आजही मान्य नाही. ज्यांच्या हातात सत्ता आहे ते सत्ता टिकवण्याच्या अनुषंगाने मग कोलावरतीचा उपयोग करतात. भ्रमामध्ये माणसाला ठेवणार आणि मग आम्ही भ्रमामध्ये जगतो. युक्तिवाद करण्याचा प्रयत्न करतात. सत्ता तुमच्यासाठीच आहे. पण महत्वाचं काय असेल? कार्ल मार्क्सने सांगितलेलं आहे, की सत्ता ही जी आहे भांडवलदाराची बटीक आहे. सर्वसामान्य लोकांचा विचार सत्ता करत नाही. पॅरेटो म्हणतो लोकशाही हा एक भ्रम आहे. मानवतावाद हा एक भ्रम आहे. सत्तेचा उपयोग ज्यांच्या हातात सत्ता असती ते त्यांच्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न करतात. पण तो म्हणतो इतिहास किंवा सत्ता ही सर्वपंत टिकत नाही.